दीनानाथलाच कार्यक्रम होता आशाताईंच्याच गाण्यांचा आणि आशाताई प्रमुख पाहुण्या होत्या. त्यावेळेला प्रसाद गायचा आणि आशाताईंना म्हणजे त्यांनी सांगितलं की मी निघाले म्हणून आणि नेमकं प्रसादचं गाणं होतं. आशाताई जेव्हा दीनानाथला पोहोचल्या त्यावेळेला प्रसाद नव्हता रिसीव्ह करायला कारण तो गाणं म्हणत होता. त्याच्यावरनं मग दुसऱ्या दिवशी आशाताईंनी त्याला बोलावून घेतलं घरी आणि सांगितलं बघ तुला ऑर्गनायझर व्हायचं असेल ना तर तुला जे कोण प्रमुख पाहुणे आहेत ना त्यांना रिसीव्ह करण्यासाठी हजर राहावं लागेल. मग तू चूज करायचंस की तुला गायचंय की ऑर्गनायझर व्हायचंय. तर त्या म्हणाल्या मी नाराज आहे तुझ्यावर म्हणून आम्ही घाबरलो. म्हटलं आता बापरे आशा भोसले नाराज म्हणजे आपली मोठी चूक झालेली आहे. मग दोघंही गेलो परत पाया पडलो माफी मागितली. म्हणाल्या माफी मागण्यासारखं काही चूक नाही झालेली पण या गोष्टींचा तू विचार कर की तुला आयुष्यामध्ये नक्की काय करायचं की तुला गाणं कंटिन्यू करायचं तर या दोन गोष्टी तू एका वेळेला नाही करू शकत. आणि तिथपासून निर्णय घेतला की फक्त ऑर्गनायझेशन करायचं गाणं बंद. हो हो मोठ्यांचे अशी माणसं आयुष्यात येणं मार्गदर्शन मिळणं हेही एक भाग्याचीच गोष्ट आहे. भाग्याची आणि आज मी अतिशय गर्वाने म्हणा किंवा असं खूप प्राऊडली मी आज सांगू शकते की आशा भोसलेंसारखी इतकी मोठी व्यक्ती आज माझ्या घरी येऊन आमच्या सोबत गप्पा गोष्टी मारतात. अगदी जेवायला पण येतात जेव्हा त्यांना वाटतं की आपण आज प्रसादच्या घरी जाऊया. त्या फोन करतात शर्मिला आज मी येते हा काय नॉनव्हेज करणार आहेस तुम्ही असं इतकं म्हणजे घरातलं आहे. प्रसादचं आणि त्यांचं तर फार वेगळं रिलेशन आहे आणि माझं आणि त्यांचं वेगळं रिलेशन आहे. त्यांचे पाय जेव्हा आमच्या घराला लागतात ना तर तो आमच्यासाठी फार असा सोन्याचा दिवस सोन्याहून जास्त मोठा दिवस असतो. नाही खरीच गोष्ट आहे.